महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाच्या वतीने सकाळी आणि दुपारच्या अशा 2 सत्रात शहरातील श्री सिद्धेश्वर मंदिर ते पंचकट्टा, राणी लक्ष्मीबाई मार्केट तसेच रंगभवन परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली। 4 चाकी 2 गाड्यांसह खुर्च्या इतर साहित्य जप्त करण्यात आले। महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाच्या वतीने रस्त्यावर अडथळा ठरणारे तसेच फुटपाथवरील अतिक्रमण हटवण्याची कारवाई नियमितपणे सुरूच आहे। महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात येत आहे। दरम्यान आज गुरुवारी सकाळच्या सत्रात श्री सिद्धेश्वर मंदिर ते पंचकट्टा व राणी लक्ष्मीबाई मार्केट परिसरातील अतिक्रमण हटवण्यात आले। रस्त्यावर ठेवण्यात आलेले व फुटपाथवरील पोते इतर साहित्य जप्त केले। दुपारच्या सत्रात रंगभवन परिसरातील फुटपाथवर बसणाऱ्या छोट्या व्यापाऱ्यांच्या खुर्च्या, टेबल व इतर साहित्य जप्त करण्यात आले तसेच 4 चाकी 2 गाड्याही जप्त करण्यात आल्या आहेत। श्री सिद्धेश्वर मंदिर परिसर तसेच नंदीध्वज मार्गावर असलेले अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्यात येत आहे। नागरिकांनी या मार्गावर कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण अथवा अडथळा करू नये तसेच अतिक्रमण मुक्त सोलापूरसाठी नागरिकांनी महापालिका प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांनी केले आहे।